नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर। या विशेष चर्चासत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघता बघता लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा जवळ येऊन ठेपलेला आहे। उद्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे। महाराष्ट्रातले 11 लोकसभेचे मतदारसंघ आहे जिथे हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल आणि म्हणूनच हा हाय व्होल्टेज टप्पा म्हणून बघितला जातोय आणि त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या बुलेटिनमध्ये। तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील 11 आणि देशातील 12 राज्यातील 94 मतदारसंघात मंगळवारी निवडणूक होतीये। महाराष्ट्रातील ज्या 11 मतदारसंघात मतदान होणार आहे त्यात पश्चिम महाराष्ट्रासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे। या ठिकाणी पवार, नारायण राणे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजू शेट्टी अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तेव्हा हा मतदानाचा हाय व्होल्टेज टप्पा येऊन ठेपलेला आहे 1 दिवसावरती आणि आतापर्यंतचा प्रचार नेमका कसा राहिला, नेमकं पारडं कुणाचा जड राहिला या सगळ्याबद्दल बित्तम बातमी आपण जाणून घेणार आहोत। बारामतीहून आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे, रत्नागिरीतून प्रणव पोळेकर आणि सांगलीतून आहेत आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी। यांच्याकडून आपण प्रत्येक अपडेट आणि बित्तम बातमी जाणून घेणार आहोत। त्याआधी आपण एक सविस्तर नजर टाकूया जे महत्त्वाच्या बिग फाईट्स आहेत त्यावरती। किती वाट बघतायत 7 तारीख कधी येते, 13 तारीख कधी येते, 20 तारीख कधी येते आणि 4 जून कधी येतोय। महाराष्ट्रात हाय व्होल्टेज तिसरा टप्पा। पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला। अकरा मतदारसंघात काटेकी टक्कर। महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात एकूण 11 लढती होतात। बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी दुहेरी लढत होतीये। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या रिंगणात आहेत। तर सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागलीये। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामना रंगणार आहे। माढात निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा सामना पाहायला मिळतोय। भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील सोबतच वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर अशी लढत असेल। सांगलीत तिहेरी लढत होतीये। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील असा हा चुरशीचा सामना आहे। साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी काटेकी टक्कर आहे। तिकडे कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती, शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक अशी कुस्ती रंगणार आहे। हातकणंगलेत शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी तसंच शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत बघायला मिळेल। रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे असा थेट सामना आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय। भाजपनं नारायण राणेंना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना ठाकरे गटानं विनायक राऊतांना, त्यामुळे इथला सामना आर पारचा असेल। धाराशिवमध्ये ओम प्रकाश राजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाकडून तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील असा राजकीय संघर्ष आहे। लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यात लढत होणार आहे। राज्याचं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतं अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पणाला लागलीय। आता मतदार राजा कुणाला कौल देतो हे 4 जूनला समजेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।
तेव्हा 11 मतदारसंघांमधल्या या बिग फाईट्स आपण बघितलेल्या आहेत, त्यातही हाय व्होल्टेज ड्रामा जिथे रंगलेला बघायला मिळणार आहे अशा मतदारसंघांमध्ये आपण थेट जाणार आहोत. बारामती, रत्नागिरी आणि सांगलीमध्ये. सुरुवातीला मी जातीय बारामतीला. अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुण, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा संपूर्ण महाराष्ट्रात बारामतीत बघायला मिळतोय. पवार विरुद्ध पवार कुटुंब आमने सामने आल्यामुळे कालची दोन्हीकडची सभा अत्यंत निर्णायक ठरली. एकीकडे अजित पवार सुनेत्रा पवारांसोबत उभे होते, त्यांनी भाषण केलं, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या मागे त्यांच्या वडिलांसह अख्खं पवार कुटुंब, अगदी अजित पवारांचे सख्खे भाऊ, त्यांची पत्नी, हे सगळे उभे असलेले बघायला मिळाले. बारामतीत मागच्या काही दिवसांमध्ये आणि कालपर्यंत कसं चित्र बघायला मिळालं? कुणाचं पारडं जड आहे? महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या बारामतीच्या लढतीकडे लागून आहे. अगदी काल शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की अमेरिकेतनं कोणीतरी किंवा युरोपातनं कोणीतरी पत्रकार आले होते, त्यांना देखील बारामतीच्या निवडणुकीची यावेळी उत्सुकता आणि ते बारामतीच्या निवडणुकीविषयी माहिती घेत होते. बारामतीतली लढत म्हणजे थेट लढत ही पवार विरुद्ध पवार, म्हणजे किती जरी आपण म्हणत असलो की ही विचारांची लढाई आहे, ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे, तर तसं न राहता ही लढत ही पवारांच्या घरामध्ये ही लढत होते. ननंद विरुद्ध भाऊजाई अशी ही लढत होते. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी ही लढत होते आणि त्यामुळे त्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांमधला प्रचार ज्या पद्धतीने इथे झाला, प्रचाराचा धुरा या ठिकाणी पाहायला मिळाला. एकमेकांवरची आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. इतकंच नाही तर कौटुंबिक कलह देखील या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. आणि कालच्या सभेचं जर वर्णन करायचं झालं तर दोन्ही ठिकाणी म्हणजे कधी नव्हे ते समारोपाची किंवा सांगता सभा ही दोन वेगवेगळ्या मैदानावरती झाली. एका मैदानावरती अजित पवार बोलले तर दुसऱ्या मैदानावरती शरद पवार बोलले आणि दोघांनी मतदारांना आवाहन केलंय की आमच्या उमेदवारांना निवडून द्या. दोन्ही ठिकाणी तेवढीच गर्दी होती. अर्थात बारामतीकर अतिशय सुज्ञ आहेत. केवळ बारामतीच नाही तर पुणे शहराचा काही भाग देखील म्हणजे खडकवासला मतदारसंघ म्हणजे शहरी, ग्रामीण आणि निम शहरी असा संपूर्ण हा लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे त्या स्थानिक आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी यांची काय भूमिका असते राहणार आहे. त्याचबरोबर मतदार कुणाला कौल देणार याचा निकाल आता लागणार आहे. उद्या निवडणुकीला सामोरं जातोय, उद्या मतदान होणार आहे. अरुण, तुम्ही आपल्यासोबत राहाच. पुढचा हाय व्होल्टेज टप्पा असणार आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये. प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणव, राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आतापर्यंत 2 वेळा खासदारकीची निवडणूक लढवली, एकदा कोकणामध्ये एकदा मुंबईमध्ये. दोन्हीही वेळी सपशेल राणे अपयशी ठरलेले होते. मात्र यावेळेस रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सगळी नाराजी पत्करून अखेर भाजपनं राणेंनाच उमेदवारी दिली. या उमेदवारीमुळे सामंत भावांमध्ये देखील वादाची ठिणगी पडलेली आहे. किरण सामंत, उदय सामंत यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचं आपण देखील बघितलं. सध्या रत्नागिरीत काय चित्र आहे आणि कुणाचं पारडं जड दिसतंय? जर बघायला गेलो तर या ठिकाणची निवडणूक आहे ती शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशा पद्धतीची निवडणूक जी आहे ती या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. अगदी पारंपरिक विरोधक एकमेकांसमोर आलेले हे बघायला मिळतात. मात्र या मतदारसंघाचा जर विचार करायला गेलो तर सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंची ताकद ही सर्वाधिक असल्याचं बोललं जातं आणि त्या पद्धतीनंच राणे जे आहे ते या ठिकाणी कामाला लागलेले पाहायला मिळाले. त्या उलट शिवसेनेची देखील ताकद रत्नागिरीमध्ये असल्यामुळे शिवसेनेची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामाला लागले. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोणाचं पारडं जड आहे अद्याप सांगता येत नसलं तरी एक गोष्ट निश्चित सांगतो की महायुतीकडनं जे आहेत ते फार मोठ्या नेत्याने या मैदानामध्ये उतरवलं गेलं होतं. अगदी अमित शहांसारख्या गृहमंत्र्यांची सभा रत्नागिरीमध्ये झाली. देवेंद्र फडणवीस यांची सभा राजापूरच्या जवाहर चौकामध्ये झालेली पाहायला मिळाली आणि राज ठाकरेंची सभा जी राणेंच्या प्रचारासाठी होती ती कणकवलीमध्ये झालेली पाहायला मिळाली. मात्र महाविकास आघाडीकडनं जर तशा पद्धतीच्या कुठल्याही मोठ्या सभांकडे भर जो आहे तो दिलेला पाहायला मिळत नाही. कारण फक्त उद्धव ठाकरे यांच्या 2 सभा, एक रत्नागिरीमध्ये झाली, दुसरी कणकवलीमध्ये झाली. बाकी कुठेही सभांचा जोर जो आहे तो महाविकास आघाडीकडनं पाहायला मिळाला नाही. त्यांनी डोर टू डोर प्रचार करण्यावर भर दिला आणि गेल्या 3 महिन्यांपासून महाविकास आघाडी या मतदारसंघामध्ये डोर टू डोर फिरताना पाहायला मिळालं आणि त्यामुळे महाविकास आघाडी जे आहे ते प्रत्येक गावामध्ये घराघरामध्ये पोहोचल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं. त्या तुलनेनं जर महायुतीचा जर विचार करायला गेलो तर ही जागा नेमकी कोणाला सोडायचं याच वादामध्ये त्यांचं जे आहे ते 18
18 तारखेपर्यंत त्यांची जे 18 एप्रिलपर्यंत त्यांची जागा कोणाला सोडायची याच्यावर चर्चा विनिमय जे आहे ते सुरू होतं. आणि अखेर ही भाजपच्या पारड्यामध्ये जागा पडली आणि त्यामुळे प्रचाराला त्यांना वेळ जो आहे तो तेवढा मिळाला नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी असेल, कुठे वाद असतील, या सगळ्यांमध्ये महायुती कुठेतरी ह्या निमित्तानं बॅकफूटवर गेलेली पाहायला मिळते. तसंच सामंत बंधूंमधला जो काही पोस्टर वॉर झाला होता, जो काही बॅनरवरना जो काही वाद झाला होता, त्याच्यामध्ये देखील कार्यकर्ते कुठेतरी संभ्रमावस्थेमध्ये गेलेले पाहायला मिळाले. त्यामुळे या मतदारसंघामध्ये ही काटीची टक्कर आहे. त्यामुळे येत्या उद्या मतदार नेमकं कोणाला कौल देतात ते बघणं गरजेचं आहे. निश्चित प्रणव, तुम्ही आपल्यासोबत राहाच. यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातोय. सरफराज सनदी आता आपल्यासोबत आहेत. सरफराज, सांगलीमध्ये 3 पाटील सध्या कुस्तीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. त्यातले एक तर खरोखर कुस्तीगीर आहेत, महाराष्ट्र केसरी राहिलेले चंद्रहार पाटील असतील, दुसरीकडे भाजपचे 2 वेळा खासदार राहिलेले संजय काका पाटील असतील, तर तिसरीकडे दुसऱ्यांदा बंडखोरी करणारे विशाल पाटील असतील. अतिशय वेगळा असा हा सामना, तिरंगी लढत सांगलीत बघायला मिळते. कसं चित्र सध्या सांगलीत बघायला मिळतंय? रेश्मा, खरं तर सांगलीची लोकसभेची जागा जी आहे ती खरं तर देशामध्ये गाजली. अगदी काँग्रेस वरिष्ठ पातळीवर जे दिल्लीतले नेते आहेत त्यांचं सुद्धा सध्याच्या घडीला सांगलीच्या लोकसभे निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण की या ठिकाणी विशाल पाटलांनी जी बंडखोरी केलेली आहे त्यामुळे खरं तर भाजपचे जे संजय काका पाटील यांच्यासमोर त्यांचं तगडं आव्हान उभं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील मैदानात आहेत. असं जरी असलं तरी या ठिकाणी जी तिरंगी लढत होत आहे त्यामध्ये कुठेतरी विशाल पाटलांचं पारडं जड होतंय का अशी पद्धतीची परिस्थिती जी आहे ती सध्या या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळते. कारण की विशाल पाटलांना सर्वच मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण की या मतदारसंघामध्ये विश्वजित कदम असतील किंवा जत तालुक्यातले काँग्रेसचे आमदार असतील विक्रम सावंत यांच्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि त्यांचा कुठेतरी त्यांचे कार्यकर्ते असतील ते छुप्या पद्धतीने विशाल पाटलांचा प्रचार जो आहे तो खुलेआमपणे करत आहेत. दुसऱ्या बाजूला संजय काका पाटील यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला आपल्याला लागलेले पाहायला मिळते. अगदी भाजपचा हा जो गड आहे तो ढासळतोय का अशा पद्धतीची चित्र या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे. चंद्रहार पाटलांनी देखील या निवडणुकीमध्ये तगडं आव्हान जे आहे ते संजय काका पाटलांच्या समोर निर्माण केलेलं आहे. खरं तर या तिन्ही उमेदवारांकडून अगदी ताकदीने प्रचार करण्यात आलेला आहे आणि विशाल पाटलांची उमेदवारी जर पाहिली तर या ठिकाणी जनतेने हातात घेतली आहे का अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते विशाल पाटलांच्याकडून निर्माण केलं गेलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये गेल्यावेळी देखील तिरंगी लढत झाली होती ज्यामध्ये गोपीचंद पडळकर वंचितचं बहुजन फॅक्टर होतं. त्यामुळे विशाल पाटलांचा पराभव झाल्याचं बोललं जात होतं. लोकसभा निवडणुकीचा हाय व्होल्टेज टप्पा मंगळवारी बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे आणि यातले बारामतीसह अनेक असे मतदारसंघ आहे ज्या लढतींकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे सर. सुरुवातीला शैलेंद्र सरांकडे मला जायचं आहे. शैलेंद्र सर, पहिल्या टप्प्यात 6 मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली, दुसऱ्या टप्प्यात 8, आत्ताचा जो टप्पा आहे 11 मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये बारामती, कोल्हापूर, सातारा, माढा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि लढती देखील तितक्याच काटेकी टक्कर म्हणतात अशा आहे. काय चित्र या 11 मतदारसंघांमध्ये बघायला मिळू शकतं? कुणाचं पारडं जड असू शकतं? नाही, 2 गोष्टी अशा आहेत की उद्या मतदान होणार आहे आणि आपण 11 मतदारसंघांचा विचार केला तर त्याच्यामध्ये 7 मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, 2 कोकणातले आणि 2 मराठवाड्यातले आहेत. तर धाराशिव आणि लातूर हे जे मतदारसंघ आहेत तिथली निवडणूक आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची निवडणूक यांची आपण तुलना करू शकत नाही. त्यामुळे या 11च्या 11 मतदारसंघात वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे सर्वाधिक लक्ष लागलंय संपूर्ण देशाचं ते बारामतीकडे. आणि जसं तुम्ही उल्लेख केलात की शरद पवारांनी सांगितलं की अमेरिकेतले पत्रकार आले होते आणि त्यांचंही लक्ष लागलं वगैरे, तर समजा आपण असं समजूया की अखिल विश्वाचं लक्ष लागलेली निवडणूक बारामतीची आहे. आणि बारामतीमध्ये आता पारडं कोणाचं जड आहे असं तुम्ही म्हणालात तर तसं आत्ता या क्षणी ठरवणं अवघड आहे पारडं कोणाचं जड आहे. मला असं वाटतं की ऑन पेपर तरी पारडं अजित पवारांचं जड आहे. आणि त्या निवडणुकीचं त्याला म्हणजे मी सविस्तर सांगायचं असेल तर सांगू शकतो. सांगू का? हो.
हां, त्याचं कारण असं की त्या मतदारसंघामध्ये कागदोपत्री जर पाहिलं तर एकूण 6 आमदारांपैकी शरद पवारांच्या गटाचा एकही आमदार नाही. म्हणजे 2 आमदार आहेत ते अजित पवारांचे आहेत, 2 आमदार काँग्रेसचे आहेत आणि 2 आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे महायुतीचे 4 आणि महाविकास आघाडीचे 2च आमदार आहेत. आणि आजच सुप्रिया सुळेंनी मागणी जी केलेली आहे ती हेडलाईन्समध्ये आपल्या की बारामती लोकसभा मतदारसंघातल्या 4 मतदारसंघ संवेदनशील वगैरे आहेत असं म्हणावं. तर म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की सुप्रियाताईंनीच अलीकडे एक मागणी केली होती पत्र लिहून कमिशनरना की रोहित पवार जे आमदार आहेत आणि युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षणाची गरज आहे म्हणून. तर हे सगळं फार म्हणजे मला म्हणजे खूप लांबनं बघतोय आपण, पण फारच आश्चर्य वाटतंय की बारामतीमध्ये किंवा रोहित पवारांना पोलीस प्रोटेक्शन देण्याची वेळ यावी किंवा शरद पवारांच्या पत्नी की ज्या आजतागायत कधीही प्रचारात आल्या नव्हत्या त्यांना व्यासपीठावर येऊन जनतेला नमस्कार करण्याची वेळ यावी. तर हे सगळं कशाचं द्योतक आहे. ND पाटलांच्या पत्नी म्हणजे शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील या 1-1.5 महिन्यापूर्वी बोलल्या की शरद पवारांना राजकारणातनं पराभूत करणं मग भाजपला सत्ता मिळेल वगैरे राज्याची. पण 14 ते 19 सत्ता होतीच ना भारतीय जनता पक्षाची. तेव्हा तर काही शरद पवार राजकारणातनं काही संपलेले नव्हते, होतेच. त्यामुळे त्यांचं विधान असेल, श्रीनिवास पवार असतील, आज सुप्रियाताईंच्या महिला मेळाव्याला त्यांच्या घरातल्या इतर 3-4 वहिनी मग त्यांचं नामोल्लेख होणं, मग पवार साहेबांच्या पत्नींना मागणं पुढे बोलवण्यात येणं, तर हे सगळं दोन्हीकडनं राजकारणच केलं जात आहे. म्हणजे अजित पवार किंवा शरद पवार म्हणजे त्यामुळे त्या निवडणुकीत वरचढ कोण आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा जिंकणारे पवार आणि हरणारे ते पवार असं त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये आता सुप्रियाताई आज मागणी करत आहे की इन कॅमेरा मतदान 4 मतदारसंघात घ्या. याचा अर्थ काय आणि त्यात बारामतीचाही समावेश आहे. म्हणजे मला जरा भीती वाटायला लागली आहे की बारामतीमध्ये सगळं काय आलबेल नाही आहे. म्हणजे काय होईल देवालाच माहिती आता तिथे. म्हणजे आपण इथनं बसून वरचढ कोणे वगैरे सांगणं मला वाटतं हा अंदाज बांधणं हे आज कोणालाही शक्य नाही. आणि एकूण महाराष्ट्रातल्या बहुतांश लढतींबद्दल म्हणजे अनेक ठिकाणी काटेकी टक्कर वगैरे आपण म्हणतोय ते सुरक्षित मत द्यावं म्हणून नाही म्हणत आहे. मूळ त्याचं कारण असं आहे, सर्व विश्लेषकांना तुम्ही बघा, राष्ट्रीय वाहिन्यांमध्ये बघा, महाराष्ट्राच्या निवडणुकीची अनप्रेडिक्टॅबिलिटी किंवा अनपेक्षितता वाढण्याचं मुख्य कारण हे आहे की शरद पवारांचा पक्ष फुटला, उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली आणि या दोन्ही पक्षांची म्हणजे आता अधिकृत पक्ष एकनाथ शिंदेंचा, एकीकडे अजित पवारांचा आणि मग शरद पवारांचा गट किंवा उद्धव ठाकरेंचा गट, यांची चौघांचीही व्यक्तिगत ताकद किती आहे. म्हणजे अजित पवार राष्ट्रवादीची ताकद किती आणि शरद पवारांची ताकद किती हे आतापर्यंत चेक झालेलं नाहीये. उद्धव ठाकरेंची ताकद किती, एकनाथ शिंदेची किती हे आतापर्यंत तपासलं गेलं नाहीये. ते या निवडणुकीत तपासलं जाणार असल्यामुळे एकीकडे भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, म्हणजे आज राष्ट्रीय पक्ष आहे. तर ह्या पक्षांची ताकद जास्त एकत्र आहे. राष्ट्रीय पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष तर केंद्रात सत्तेवर आहे आणि काँग्रेस सगळीकडे थोडी पिछाड झाली गेली 10 वर्षात. पण उरलेले जे 2 पक्ष आहेत की ज्यांना आपण टिपिकली प्रादेशिक पक्ष म्हणतो, म्हणजे राष्ट्रवादी आहे किंवा शिवसेना आहे. आता राष्ट्रवादीचं अस्तित्व आता प्रादेशिकतेवर आलेलं आहे कारण त्यांचा राष्ट्रीय दर्जा गेला त्यांच्या मतांची टक्केवारी वगैरे लक्षात घेऊन, आणि ते निवडणूक आयोग ठरवत असतं, आपण काय ठरवत नाही ते. त्यामुळे आज त्या दोन्ही पक्षांची आणि त्यांचे जे तुकडे झाले 2-2 म्हणजे 4 तुकड्यांची ताकद किती आहे हे आज मी तिला माहित नाही. त्यामुळे अनिश्चितता खूप झाली आहे. ती आता पहिल्यांदा ठरणार आहे शरद पवार भारी का अजित पवार भारी, एकनाथ शिंदे भारी का उद्धव ठाकरे भारी, तर लोक ठरवतील. त्यामुळे पारडं जड किंवा हलकं 11 मतदारसंघात वेगवेगळी स्थिती आहे. काही ठिकाणी आपण बघतोय की तिरंगी सामना आहे. म्हणजे आज चंद्रहार पाटील शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे, तरीही तिथे विशाल पाटील की वसंतदादांच्या नात्यात त्यांनी आज बंडखोरीच केली आहे एक अर्थाने, आणि त्याला आशीर्वाद आहे का काँग्रेसचा. काँग्रेसने कारवाई नाही केलेली त्यांच्यावर तशा प्रकारची, किंवा काही केलं तरी ते रिंगणात आहेतच ना. लोकसभा निवडणुकीचा 3रा हाय व्होल्टेज टप्पा मंगळवारी आहे. मतदान होणार आहे तब्बल 11 मतदारसंघांसाठी. याचबद्दल मागच्या अर्ध्या तासापासून आपण चर्चा करतोय. शैलेंद्र परांजपे यांना बारामतीबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता. तोच मुद्दा घेऊन मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांच्याकडे जायचं आहे. विद्याताई, शैलेंद्र सर असं म्हणाले की पॉलिटिकल वेटेज वाईज अजित पवारांचं पारडं जड वाटतंय. आपल्याला पटतंय हे की अजित पवारांचं पारडं या निवडणुकीमध्ये जड असेल? नाही, अजित पवारांचं पारडं जड असण्याची शक्यता काहीच नाहीये. कारण अजितदादांच्या ज्या 4 का 5 सीट्स आहेत त्यातली 1 सीट येण्याची सुद्धा शक्यता नाहीये. कारण सुनील तटकरे जे त्यांच्याकडे खासदार होते तिथे पण परिस्थिती आपण बघितली तर खूप विचित्र आहे. कारण तिथे शिवसेनाचा यावेळेस पाठिंबा नाहीये, काँग्रेसचा पण नाहीये, शेकापचा पण नाहीये. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्यावरती ते निवडून यायचे. त्यामुळे आहे ती सीट पण त्यांना गमवावी लागणार आहे.
आणि सुप्रियाताई सुळेंचं जे बघितलं, मी पण स्वतः गेले होते आणि अनेक जणांचे रिपोर्ट बघितल्यानंतर पवार साहेबांना अशा प्रकारे सोडून जाणं हे मतदारांना पटलेलं नाहीये. आणि अनेक मतदारांना सांगितलं की वरचं मतदान म्हणजे लोकसभेचं मतदान आहे ते आम्ही ताईंनाच करणार आहोत. आणि खालचं म्हणजे विधानसभेचं मतदान आम्ही हे अजितदादांना करणार आहोत. म्हणजे बारामतीचे मतदार खूप हुशार आहेत. ते कुठल्याही याच्यात वादविवादात न पडता ते आपलं काम व्यवस्थित करणार आहेत. आणि म्हणजे विद्याताई तुम्हाला असं म्हणायचं की कुणाकडे किती आमदार खासदार आहेत, मतदारसंघ सध्या आहेत आमदारांनुसार, हे न बघता फोडाफोडीचं राजकारण आणि भावनिक मुद्दे यावरती मतदार बारामतीकर मतदान करतील असं आपल्याला वाटतंय? निश्चितच कारण लोकांना हे आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे 2 मतं, एक लोकसभेचं आणि एक विधानसभेचं आहे. तर त्या निवडणुकांमध्ये सुप्रियाताईंनाच त्यांनी याला द्यायचं ठरवलेलं आहे. अनेक फोडाफोडीचं राजकारण चालूच आहे आणि अजितदादांनी पण दमबाजी करून आणि तिथे जे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे आहेत अशा लोकांकरवी मतदान फिरवण्याचे प्रयत्न खूप केलेले आहेत. पैसा वाटप पण प्रचंड प्रमाणात चाललेले आहे. बारामतीच्या बँकांमध्ये 500 रुपयाचे नोटा पण नाही येत आता सध्या, अशी पण माहिती मिळाली. त्यामुळे प्रचंड पैसे वाटप तर होणारच आहे. दमबाजी चालू आहे. त्याच्या जोरावर किती मतदान अजितदादा फिरवू शकतात ते कठीण आहे. कारण लोक आता म्हणायला लागले की आम्ही काही कोणाला घाबरत नाही. आमचं मतदान हे सुप्रियाताईंना ते साहेबांसाठी आहे. आणि अशा प्रकारे पक्ष फोडायला नको होता म्हणून लोकांमध्ये नाराजी आहे. ती नाराजी आता मतदानातनं आपल्याला बघायला मिळेल. निश्चित हाच मुद्दा घेऊन भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडे मला जायचंय. उपाध्येजी, विद्या चव्हाण काय म्हणाल्या ते आपण ऐकलंच. खरंच बारामतीचा गड सुप्रिया सुळे राखणार का? नसतील तर ते का नाही? एकीकडे राणे म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि मी 3 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येईल. तसंच चित्र बारामतीत देखील बघायला मिळू शकतं अजित पवारांच्या बाबतीत? असं आहे रेश्मा, मुळामध्ये विशफुल थिंकिंग आणि वस्तू जमिनीवरची वास्तव ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. आपल्याला विशफुल थिंकिंग खूप असतं आपल्याला की ताई जिंकून आल्या पाहिजे वगैरे वाटणं स्वाभाविक आहे. शरद पवारांचा विजय झाला पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे. पण जमिनीवरची रियालिटी वेगळी असते. ती आकडेवारी निश्चित आपल्याला बघावी लागते आणि ती आकडेवारी काय सांगते ह्याचं भान आपल्याला असावं लागतं. 2014ची आकडेवारी घ्या. 2014 साली सुद्धा जानकर ज्यावेळी जिंकले होते, जानकर पराभूत झाले होते, त्यावेळी 70,000 मतांनी सुप्रियाताई जिंकल्या होत्या. त्याचं सगळं जर बघितलं असेल तर त्यांना इंदापूर आणि बारामती या 2 मतदारसंघात लीड मिळाल्यामुळे ते जिंकल्या. तर बाकी 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला लीड होता. 2019ला ज्यावेळी कुलच्या विरोधामध्ये सुप्रियाताई होत्या त्यावेळी कुलच्या विरोधात सुद्धा त्यावेळी 4 मतदारसंघामध्ये 1.25 लाखाचा लीड त्यांना इंदापूरमध्ये मिळाला होता. 70,000 लीड त्यांना बारामतीत 1.25 लाखाचा आणि 1.27 1.27 लाख. मी तेच म्हणलं, मी 1.25 लाख म्हणालो. बरोबर, 1.27 आणि 70,000चा लीड त्यांना इंदापूरमध्ये मिळाला होता. या 2 लीडच्या वेळी त्यावेळी हर्षवर्धन पाटील त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शरद पवार गटासोबत होते. आता ते भारतीय जनता पार्टी सोबत आहे. दुसरं असं बाकीच्या 4 विधानसभामध्ये पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे त्यावेळी कॅन्डिडेट जे होत्या त्यांना बऱ्यापैकी लीड म्हणजे 8-10,000 सर्व दोघे मिळून पुढे मागे असं चित्र होतं. बाकी कुठे लीड त्यांना फार सुप्रियाताईंना नव्हता. त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. आता यावेळीची परिस्थिती काय 24ची, यावेळी सुप्रियाताईंच्या सोबत अजितदादा नाहीत. त्यांनी 1.25 लाखाचा लीड दिला होता. हर्षवर्धन पाटील ज्यांनी 17,000 लीड दिला होता इंदापूरमध्ये. इंदापूरचे आमदार आत्ताचे जे अजित पवार सोबत आहेत, बारणे ते जो अजित पवार सोबत आहेत. असं असताना जी 2 स्ट्रेंथ त्यांची सगळ्यात मोठी होती. बाकी 4 ठिकाणी गेल्या 2 निवडणुकांमध्ये कधी लीड मिळाला नाही 4 विधानसभांमध्ये. आता 2 विधानसभा ज्या त्यांच्या प्रामुख्याने स्ट्रेंथ होत्या तिथं तो लीड मिळणार नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागते. विशफुल थिंकिंग काही जरी असलं तरी प्रत्यक्षामध्ये उपाध्येजी तुम्हाला असं म्हणायचं आहे की फक्त आकड्यांचं गणित आहे ते पहिलं जसं होतं तसंच राहील. त्या मध्यंतरीच्या काळात झालेली फोडाफोडी, आत्ताचं होत असलेलं भावनिक राजकारण, अख्खं पवार कुटुंब विरुद्ध अजित पवार आणि सुनेत्रा पवार एकटे, या सगळ्याचा परिणाम बारामतीकरांच्या मतांवर होणार नाही असं आपल्याला म्हणायचं आहे? मी तुम्हाला तेच सांगतोय. मी या 2 विधानसभा 2009चा ट्रेंड घ्या, 2014चा ट्रेंड घ्या, 2019चा ट्रेंड घ्या. या 4 विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीची मिळणारी मतं ही स्टेबल आहे. त्यात फरक पडलेला नाही. आकडेवारी तुम्हाला आता मी देऊ शकतो काही मुद्दा नाहीये. त्यामुळे 24चा मुद्दा आपल्या समोर येतोय. 24च्या मुद्द्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं की जी स्ट्रेंथ सुप्रियाताईंची होती ती इंदापूर आणि बारामती 14 साली असेल 19 साली असेल तिथंच त्यांना ताकद मिळाली होती. 1.25 लाखाचा लीड मिळाला होता. तो लीड आता मिळेल का? याचं उत्तर 100% नाही मिळणार आहे. जे बारणे सिटिंग आमदार आहेत ते अजित पवार सोबत आहेत.
हर्षवर्धन पाटील जे आहेत त्यांच्यासोबत आता आमच्यासोबत आहेत. त्यामुळे तुम्ही जे गणित सगळं मांडताय भावनिक शेवटी भावनिकतावर सगळी बरोबर असतं, पण लोकांना विकास शेवटी हवा असतो. विकास कोण करू शकते हे हवं असतं आणि विकास करू शकतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि तिथे अजित पवार हे लोकांना जे चित्र येईल हे बघा आता मध्ये मी बोललो नाही ताई मध्ये का बोलताय, त्यामुळे जे चित्र येईल 4 जूनला आज विशफुल थिंकिंग ताई करू शकतात त्याचं अक्षर असण्याचं कारण नाही, पण 24 तारखेला 4 जूनला जे चित्र येईल त्याच्यामध्ये अगदी सरसकट ज्या ज्या जागा त्यांनी उभ्या आता सगळीकडे पराभूत होणार असा दावा अजित पवार गटाचा आमच्या ताईंनी केलाय इथे बसून, पण त्याचं चित्र हे प्रत्यक्षात 4 जून वेगळं येईल. मी सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीने गेल्या 2 टप्प्यामध्ये निवडणुकातलं वातावरण आम्ही पाहतोय, ज्या पद्धतीने मोदींची लोकप्रियता विश्वासार्हता आम्ही पाहतोय ते चित्र आताच्या उद्याच्या मतदारात आम्हाला दिसेल. निश्चित याच्यावरती विद्याताई आणि शैलेंद्र सरांना बोलायचं. सुरुवातीला विद्याताईंकडे मी जाते, बोला. विश्वासार्हता म्हणाल तर मोदींनी विश्वासार्हता गमावलेली आहे, अजितदादांनी विश्वासार्हता गमावलेली आहे. 2014 आणि 2019 नंतर 2024 मध्ये खूप अंतर आहे. जे मोदींनी सांगितलं होतं की महागाई कमी करणार, बेरोजगारी कमी करणार, दर वर्षी 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देणार, गॅसचं सिलेंडर 400 होतं ते 1200 झाले, हे सगळं पुलाखालनं खूप पाणी वाहून गेलेलं आहे. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की बारणे असतील, अजितदादा असतील, 14 मध्ये असतील, 19 मध्ये असतील, पवार साहेबांच्या बरोबर होते. पवार साहेबांना सोडून गेलेलं लोकांना आवडलेलं नाहीये. उद्धवजींची शिवसेना फोडलेलं लोकांना आवडलेलं नाहीये. आणि ह्यावेळेस उद्धवजींची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिघं ताकदीने बरोबर आहेत. त्यामुळे चित्र हे बदलणारच आहे. त्यामुळे असं आपण बिलकुल म्हणू शकत नाही की त्यावेळची परिस्थिती जी होती तीच परिस्थिती आता आहे असं गृहीत धरून चालणार नाही. मतदार हा बदलत असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. निश्चित. केशवजी तुमच्याकडे येते शैलेंद्र सर. नाही, मी विद्यार्थ्यांना अतिशय नम्रपणे हे नमूद करू इच्छितो की मी अजित पवारांच्या राज्यात किती जागा येतील वगैरे याच्यावर काहीही बोलत नाही आहे, काही टिप्पणी करत नाही आहे. मी साधं स्पेसिफिक बारामतीबद्दल बोललो आणि ते असं बोललो की त्या मतदारसंघामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे. कारण असं की सुप्रियाताईंनी आज सांगितलं की 4 मतदारसंघ संवेदनशील आहेत असं जाहीर करा, की जे बारामतीच्या इतिहासात कधीही घडलं नाही. म्हणजे आज काहीतरी गडबड वाटते तिथे असं सुप्रियाताईंना वाटतंय, मला वाटत नाही आहे. दुसरं असं की शरद पवारांच्या पत्नी प्रथमच जनतेसमोर येऊन आपल्या मुलीसाठी हात जोडतायत, तर हेही चित्र बारामतीत पहिल्यांदा बघायला मिळालं आहे. तर मला फक्त विद्याताईंकडनं बारामतीविषयी हे जाणून घ्यायचं होतं. आम्ही विजयी होऊ असं सगळेच प्रवक्ते म्हणतात जगातले, त्यात काही चूक पण नाही, त्यांनी म्हटलंच पाहिजे, त्यांचं कामच आहे ते पक्षासाठी. पण मला उत्तर असं हवं आहे की तिन्ही पक्ष एकत्रितपणे इतके छान लढतायत, तर मग सांगलीमध्ये विशाल पाटलांना उमेदवारी मागे घ्यायला लावण्यात अपयश आलं आहे का महाविकास आघाडीला? आणि जसं आत्ता म्हणजे उपाध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांनी ते आकडेवारीनिशी अभ्यास समजा सांगितला आहे, तर विद्याताईंनी किमान बारामतीमध्ये सुप्रियाताईंना एकूण मतदान होईल त्यातली 90% मतं मिळतील किंवा 80% मतं मिळतील असं काही सांगू शकतील का स्पेसिफिक? कारण त्या अभ्यासू प्रवक्त्या आहेत, तर त्या 2-3 प्रश्नांची उत्तरं दिली तरी पुरेसं होईल. मी काही बाकी फापट पसारा राजकीय बोलत नाही की बारामतीत जेवढं मतदान होईल त्यातली बुवा सुप्रियाताईंनी 80% मतं पडतील किंवा 70 पडतील किंवा 95% पडतील असं त्यांनी सांगावं. कारण शरद पवारांच्या जेव्हा अजित पवार तिथं येत होते निवडून असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं, सुप्रियाताईंच्या मातोश्री प्रचारात का आल्या याचं काहीतरी पटेल असं, म्हणजे त्यांनी जे पटेल असं उत्तर द्यावं, काही अडचण नाही आहे. आणि तिसरं मी म्हणालो की महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत, तर विशाल पाटलांना बसवण्यात काही अपयश आलं हे त्या मान्य करतील का, अशा अगदी स्पेसिफिक मी बोलतोय. आणि मी कुठली अशी कॉमेंट अजित पवार राज्यात किती जिंकतील वगैरे असे काहीच केले नाही. बारामतीचं विचारलं म्हणून बारामतीतली निरीक्षणं नोंदवली, कोणाचं पारडं जड आहे हे पण मी म्हटलो नाही. मी एवढंच म्हणतोय की कागदोपत्री शरद पवारांचं एकही आमदार तिथे नाही. 2 अजित पवारांचे म्हणजे त्या राष्ट्रवादीचे, 2 काँग्रेसचे आणि 2 भाजपचे. मतदारसंघनिहाय अजित पवारांचं पारडं जड दिसतंय. कागदोपत्री. विद्याताई यावरती आपलं काय म्हणणं आहे? नाही, माझं एकच म्हणणं आहे की बारामतीमध्ये आजपर्यंत सर्व पवार कुटुंब एकत्रपणे होतं, परंतु भाजपने आणि RSSने हे कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात ते यशस्वी पण झालेले आहेत. आणि त्यामुळे ज्या अजितदादांना आपण राजकारणात पुढे आणलं, मोठं केलं, त्यांनीच अशा प्रकारे पक्ष फोडून शरद पवारांवरती वारंवार टीका करणं किंवा तुमचं वय झालेलं आहे तुम्ही घरी बसा हे बघणं, हे त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्यांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी कुटुंबाला हे आवडलेलं नाहीये.
आणि म्हणून सर्व कुटुंब आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे एकत्र झालेले आहेत. त्याच्यातच प्रतिभा वहिनी सुद्धा आलेल्या आहेत. त्यांना असं वाटतं की निश्चितच जे काय झालेलं आहे ते बरोबर झालेलं नाहीये. तर अजितदादा हे एकटे आहेत आणि कुटुंब सर्व एकत्र आहे हे त्याच्यातून आपल्याला दिसतंय. त्यामुळे त्या जर का आल्या, त्यांनी काही भाषण केलं नाही, काही नाही, परंतु त्यांनी जर आपला पाठिंबा दाखवण्यासाठी आल्या तर त्याच्यात एवढं विशेष वाटण्यासारखं काहीच नाहीये. आता सांगलीच्या सीटबद्दल तुम्ही बोलला तर सांगलीच्या सीटमध्ये जे काय झालेलं आहे ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता एवढ्यामध्ये सीट्समध्ये काहीतरी थोडंफार काहीतरी होणारच आहे. अजून तर युतीचं पण चालूच आहे ना, कोणी ऐकते कोणी नाही ऐकते. आणि मतदान सुप्रियाताईंना 60 ते 70% वर मतदान हे सुप्रियाताईंनाच होणार आहे. 70% वर पर्यंत जाऊ शकतील त्या. आणि मतदारांचं राग एक संताप आहे की पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं, ज्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, त्यांनी पवार साहेबांची साथ सोडलेली लोकांना आवडलेली नाहीये. आणि यापूर्वी पण ते झालं होतं 25-30 वर्षापूर्वी, जेव्हा पवार साहेबांना जे सोडून गेले होते ते पुन्हा 65 पैकी 60 जण सुद्धा निवडून आले नव्हते. यावेळी सुद्धा लोकांना नुसताच चीड नाही तर म्हणजे पवार साहेबांविषयी त्यांना असं एक वाटतंय की पवार साहेबांवरती झालेला अन्याय दूर केला पाहिजे. आणि तो निश्चित तेव्हा बारामतीकर भावनेच्या बाजूने मत देतात की हे म्हणतात तसं राजकीय गणिताच्या बाजूने हे मतदान होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. केशव उपाध्ये यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. बारामतीच्या थोडं पुढे जाऊयात. उपाध्येजी, 11 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय आणि या मतदारसंघांमध्ये 11 पैकी किती जागा महायुतीला मिळू शकतात, जिंकू शकते? आपला काय अंदाज सांगतोय, इंटरनल सर्व्हे सांगतोय? असं आहे की मुळामध्ये आकडा मी यापूर्वीच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 45+ नारा आम्ही दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीचं वातावरण सगळं आम्ही बघतो आहोत, मग ते पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या प्रामुख्याने उद्या 11 जागा ज्या ठिकाणी आहेत त्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सगळ्या जागांचा जर विचार आपण केला तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मोठ्या संख्येने जिंकला. आणि मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून मी उगाच भावनेच्या भरात बोलायचं की पार्टी प्रवक्ता बोलायचं नाही, तर प्रत्येक ठिकाणच्या मतांच्या आकडेवारीनुसार मी घेऊन बोलतो. उगाच जिंकतच आहे आम्ही अशा प्रकारे दावा मी करणार नाही. तर प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणची परिस्थिती आपण लक्षात घेतली तर या ठिकाणच्या परिस्थितीनुसार मतदार संघ न्याय सांगू शकतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकू शकतो. भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा जो उमेदवार आहे, मुळात महायुतीचे उमेदवार एक दिलाने लढलेत, एक मताने लढलेत, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र लढलेत. आणि ते तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र लढत असताना या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे सामोरे लोकांना गेलेत. जे काही विषय सगळ्यांचे होते लोकांपर्यंत जाताना मुद्दे लोकांशी घेतले. आणि त्यातनं आज लोकांचं मोदींचं असलं प्रचंड प्रेम. आमच्या ताईंना काही वेगळं वाटू शकतं त्याच्यामध्ये, पण मोदींची गॅरंटी हा शब्द खूप लोकांना लोकांना भावणारा शब्द आहे, कारण त्यांनी ते अनुभवलंय. आणि त्याच्या आधारावरती मी सांगतोय या ठिकाणी 45+ नारा जो आम्ही दिलाय तो पूर्ण कंडिशन पुढे जातो. निश्चित. तेव्हा उपाध्येजी, तुम्ही अजूनही 45+ नारा देता की 45 जागा महायुतीच्या निवडून येतीलच. असं असताना या तिसऱ्या टप्प्याच्या दरम्यान आम्हाला मोदींचं एक वाक्य मुलाखतीमधलं खूप लक्ष वेधून घेणारं ठरलं. त्यांनी उद्धव ठाकरेंना जी भावनिक साथ घातली की तुम्ही अडचणीत आलात तर पहिला मदतीला येणारा व्यक्ती मी असेन, म्हणजे नरेंद्र मोदी असतील. यावरून देखील तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याकडून उत्तर जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. लोकसभा निवडणुकीचा हाय व्होल्टेज तिसरा टप्पा, त्याची चर्चा आता हाय व्होल्टेज सुरू आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडे मला जायचं आहे. ब्रेक आधी मी जो मुद्दा उपस्थित केलेला होता, उपाध्येजी, पुण्यात जी सभा झाली मोदींची, तिथे शरद पवारांना अप्रत्यक्षरित्या भटकती आत्मा म्हणणारे मोदी तिसऱ्या टप्प्याच्या मध्यंतरामध्ये उद्धव ठाकरेंना भावनिक साथ देताना आम्ही ऐकले की उद्धव ठाकरेंना उद्या काही झालं, ते अडचणीत आले तर त्यांना मदत करणारा, कौटुंबिक दृष्ट्यानं मदत करणारा, धावून जाणारा पहिला मी असेन, असं मोदी म्हणाले. एकीकडे तुम्ही म्हणताय किंवा भाजपचे सगळेच नेते असं म्हणतायत महाराष्ट्रात 45 जागा महायुतीच्या येतील. अशा वेळेस ठाकरेंची मदत लागू शकते असं आता भाजपला का वाटते? कारण का भावनिक साथ तीच सांगते, जाणकारांना तेच दिसतंय. असं आहे, जाणकारांनी काय त्यातनं अर्थ काढावा किंवा तुम्ही पत्रकारांनी त्यातला अर्थ काय काढावा हे त्यातली गोष्ट वेगळी आहे. पण यातली सगळ्यात एक मोठी भूमिका लक्षात घेतली पाहिजे की ही भारतीय संस्कृती आहे. ज्या भारतीय संस्कृतीत आपण वावरतो की आपण राजकीय विरोधक आहोत, पण आपण एकमेकांचे शत्रू नाही आहोत. त्यामुळे उद्याच्याला राजकीय विरोधकांमध्ये समजा असं एखादी गोष्ट झाली तर त्यावेळी मदतीचा हात पुढे करणारा मी असेन, ही प्रकारची अत्यंत भारतीय संस्कृतीचं अत्यंत उदात्त आणि अत्यंत आदर्श उदाहरण हे मोदीजींनी घालून दिलं. असं आहे की आपण सगळे एकत्र, आणि महाराष्ट्राची पण ती संस्कृती आहेच ना, आपण एकमेकांशी जरूर विधानसभेत एकमेकांशी जोरजोरात वादविवाद करतो,
पण ज्यावेळी विकासाचा प्रश्न येतो त्यावेळी महाराष्ट्रातले सगळे राजकीय नेते एकत्र येतात, पाहतो आपण. पण आणि देश उपाध्यक्षजी, पातळीवर एकीकडे ठीक आहे मोदी आदर्श घालून देत आहेत. काल रोहित पवारांना बोलता बोलता शरद पवारांबद्दल बोलत असताना ते भावनिक झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. लगेच अजित पवारांनी तिची मिमिक्री केली आणि अशा भावनिक गोष्टींना बळी पडू नका असं म्हटलं. हे सगळं चालतं का मग? असे 2-3 गोष्टी आहेत. मुळामध्ये ते जे रडू आलं होतं ते रडू खरंच होतं का भावनिक पद्धतीने खेचायचं होतं याचा विचार केला गेला पाहिजे. एक प्रकारे भावनिक वातावरण करायचं, जी साधारणतः यापूर्वी सुद्धा वारंवार अजित पवार यांनी ती भूमिका सांगितली होती की अशा प्रकारचं भावनिक आवाहन केलं गेलं जाईल, अशा प्रकारचे सांगितलं गेलं होतं. कारण ज्या पद्धतीचं एकूण पराभव समोर दिसतोय त्यातनं अनेक प्रकारचे पायंडे, अनेक प्रकारचे प्रकार केले जातील. त्यातनं त्या रोहित पवारांचे त्यामुळे त्या पद्धतीचं असू, त्यामुळे तर अजित पवारांनी केलं. पण मुळामध्ये असं आहे की प्रश्न विचारणं, मुळामध्ये मोदींनी स्वतःमध्ये सांगितलं, मोदीजीने तर नाही, मोदींना प्रश्न विचारला की ते म्हणजे ज्यावेळी अशा काही अडचण पुण्याच्या आयुष्यात येऊ नये, पण जर दुर्दैवाने काही अशी अडचण आली तर मदतीला धावून जाणारा पहिला मी असेन, मी त्यामध्ये असेन. मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीचं एक उत्तम उदाहरण नरेंद्र मोदीजींनी दिलंय. निश्चित उपाध्यक्षजी, तुमचा मुद्दा समजलेला आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. विद्याताई, खरंच प्रश्न आला म्हणून मोदींकडून हे उत्तर गेलं का? आणि त्यांचं ते म्हणजे इमोशन्स आणि दुसऱ्याचं ते फक्त राजकारण, असं खरंच आहे का? नाही, याच्यामध्ये मला एक सांगायचंय. बरं झालं हा प्रश्न विचारला तुम्ही. मोदी भावनिक झालेत कारण मोदींच्या पायाखालची जमीन आता खिसकली आहे आणि त्यांना आतापर्यंत जे आहे 2 टप्पे झाले त्याच्यामध्ये त्यांच्या अपेक्षित त्यांना मतदान झालेलं नाहीये. आणि त्यांनी जो नारा दिला होता 400 पार 400 पार, तर 400 पार काही होणार नाहीये. 200च्या आतच ते लोक गुंडाळले जातील आणि याची खात्री वाटली आहे. पुन्हा बिहारमध्ये वातावरण बदललंय, राजस्थानमध्ये वातावरण बदललंय, MP मध्ये वातावरण बदललंय आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. उद्धव ठाकरेंच्या सभा खूप चांगल्या होत आहेत, पवार साहेबांच्या सभा चांगल्या होत आहेत. तिकडे आपण बघितलं तर लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव असेल, राहुल गांधी असतील, प्रियांका गांधी असतील, यांच्या सभा सगळीकडे अलोट गर्दी होतीये. जरी गोदी मीडियाने दाखवलं नाही तरी सगळ्या लोकांना सोशल मीडियातनं ते कळतंय. आणि त्यामुळे आता मोदींना समजायला लागलेलं आहे की उद्या जर आपल्याला काही आधार लागला, टेकू लागला, तर मग शिवसेनेला आतापासूनच जरा मस्का लावला तर बरं आहे. म्हणून ते उद्धवजी आपल्याकडे येतील किंवा त्यांना उद्या आपण किती पूर्वीपासून मित्र आहोत आणि आपण कसं चांगले आहोत आणि तुम्हाला पहिले मदत करणारा मीच असेल वगैरे ते सगळं बोलतायत. परंतु मला नाही वाटत उद्धवजी त्यांना भीक घालतील. निश्चित विद्याताई, प्रचार सभेत ते म्हणालेच, त्यांनी हात पूर्णपणे झिडकारलेलाच आपण प्रचार सभांमध्ये ऐकला. माफ करा, आपल्याकडे वेळ अगदी संपलेला आहे, तरी फायनल कमेंट घेण्यासाठी मी शैलेंद्र सरांकडे जाते. शैलेंद्र सर. नाही, म्हणजे या दोन्ही प्रवक्त्यांनी त्यांची बाजू मांडली, परंतु तुम्ही जे मी आता पंतप्रधान म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे जे बोललेले आहेत की उद्धव ठाकरे यांना काही अडचण आली तर कौटुंबिक अडचणीत मी धावून जाईन आणि राजकीय संघर्ष चालू राहील असंही ते म्हणलेत. पण त्याचं कारण असं आहे की आत्ता निवडणूक चालू आहे हे सर्व नेत्यांना माहिती आहे आणि सर्व पूर्णवेळ राजकारणच करतात. त्यामुळे मोदींचं जे विधान आहे ते राजकीय विधान आहे आणि त्याचा अर्थ इतकाच आहे की उद्धव ठाकरेंना पहिल्या 2 टप्प्यात महाराष्ट्रामध्ये जी सहानुभूती मिळताना दिसतीये, म्हणजे सर्वत्र मिळते असं दिसतंय बातम्यांमधनं, सोशल मीडियावरनं, आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला याच्याविषयी त्यांना जी सहानुभूती मिळते त्यामुळे त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करावा की उद्या हे मोदींकडे परत जाऊ शकतात हे वाटावं, यासाठी हे विधान केलं गेलेलं आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. निश्चित. तेव्हा एकंदर 2 टप्पे पार पडले. 3रा टप्पा आता मंगळवारी येतोय. लोकसभा निवडणुकीच्या हाय व्होल्टेज टप्पा असं म्हणून बघितलं जाते. 11 मतदारसंघ आहेत. आतापर्यंत झालेल्या प्रचार सभा कुणाचं पारडं जड असणार, कुणाचं हलकं, भावनिक राजकारण चालेल की आकडेवारी कुठेतरी भारी पडेल, हे सगळं चित्र 4 जूनला खरं तर स्पष्ट होईल. मात्र या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, त्या सगळ्यांचे मी आभार मानते. चर्चेत आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी 24 तास.